आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। रामकृष्ण हरी। आज पत्र आलंय महाराष्ट्रासाठी नव्हे तर संबंध देशासाठी स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून समाजाचा प्रपंच करणाऱ्या एका पोलीस बांधवाचं ऐकावं, विचार करावा हीच मनोमन अपेक्षा। रामकृष्ण हरी। माझ्या तमाम महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींनो, हाडाची काढण रक्ताचं पाणी करत तुमची सेवा करणारा मी तुमचा हितचिंतक, तुमचा मित्र होय। मी एक पोलीस बोलतोय। फक्त पोलीस म्हटलं तरी कदाचित आता तुमच्या भुवया उंचावल्या असतील, कारण आम्हा पोलिसांबद्दल तुमचे अनेक मतमतांतर आहे। प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवेचं आम्ही घेतलेलं व्रत अनेकदा दुर्लक्षित केलं जातं, मात्र काळी बाजू वारंवार मांडली जाते। लाच खाऊ अशी उपाधीही दिली जाते। मी अमान्य नाही करत, 5-10% कदाचित या क्षेत्रात लाच खाऊ असतीलही, पण सगळेच तसे नाहीत हेही तुम्हाला मान्य करावंच लागेल ना। घरात बसून तेही अगदी सुरक्षितपणे आम्हा पोलिसांबद्दल बोलणं सोपं आहे हो। उचलली जीभ की लावली टाळ्याला असंच होतं बहुधा। मात्र पोलीस हा सुद्धा एक माणूसच आहे, त्यालाही कुटुंब आहे। तुम्ही करताना तेवढंच प्रेम तोही आपल्या कुटुंबावर करत असतो, त्यालाही तुमच्यासारख्या भावभावना आहेत हे मात्र आम्ही किती सहज विसरून जातो नाही। म्हणूनच या पत्राद्वारे आज तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधा वाटला, यावर विचार करावा हीच यामागे माफक अपेक्षा। मागे एकदा कोरडे महाराजांनी आपल्या कीर्तनात आमच्या जीवनावर एका वाक्यात फारच सुंदर व्याख्या केली होती। प्रत्येक क्षणी जीव ज्याचा ओलीस आहे, ओळखलत का महाराज त्याचं नाव पोलीस आहे। आणि खरंच आहे ना होय, कारण पोलीस होणं येड्या गाबड्याचं कामच नाही मुळात। आता काही सहज म्हणतात पोलीस होणं काय अवघड आहे, इतर कोणाला काय विचारताय हो? आमच्या धर्मपत्नीला जाऊन विचारा ना। पोलीस तर सोडा, पण पोलिसाची बायको होणं सुद्धा किती अवघड आहे नाही। काहींना असंही वाटतं पोलीस भरती म्हणजे सोपी गोष्ट। मनोमन हसतो मी ज्यांना वाटतं ना भरती म्हणजे अगदी सोपी प्रक्रिया। त्यांनी कधीतरी जो भरतीला उतरतो ना त्याला जाऊन विचारा भरती होणं किती अवघड असतं। कडकडत्या थंडीत लोक 8 वाजले तरी अंथरुणातून बाहेर पडत नाही, त्याच रक्त गोठवणाऱ्या कडकडत्या थंडीत आम्ही पहाटे 5 वाजता उठून पोलीस होण्यासाठीचा सराव करत असतो। या सरावातच कधी कधी भरती लांबणीवर पडल्यानं वयही निघून जातं। सराव आणि भरतीची एकत्र गाठ पडली तर कुठं पोलीस होण्याच्या स्वप्नाकडचं पहिलं पाऊल पडतं। उद्या भरती आहे म्हणून आदल्या रात्रीच तिथं पोचावं लागतं, आणि झोपायचं कुठं म्हणून मच्छरांच्या टोळीत फुटपाथवरच रात्रभर झोपावं लागतं। पहाटेच उठून धावावं लागतं। एवढं करूनही अवघ्या 1 नाही तर 2 मार्कांनी बाहेर पडावं लागतं, तेव्हा ते दुःख शब्दातही मांडता येत नाही। घरी काय सांगावं हा विचार मनाला मात्र सहनच होत नाही। रात्रीचे दिवस करावे लागतात तेव्हा कुठं पोलीस होण्यासाठीची सगळी कागदपत्र हातात येतात। ती हातात येत असताना मात्र आमच्या घामाचे थेंब त्यात अलगद मिसळत असतात। हे सारं एकदा करून पहा म्हणजे समजेल पोलीस होणं किती अवघड असतं। कष्टाला नशिबाची साथ मिळाली तर या दिव्यातून खाकी अंगावर येते। पोलीस म्हणून जगणं सुरू होतं। जगणं कसलं, दिव्य सुरू होतं ना ते। एक वेळा अत्यावश्यक सेवा असणारा दवाखाना बंद आहे, मेडिकल बंद आहे असं तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, मात्र पोलीस स्टेशन बंद आहे असा दिवस स्वप्नातही उजडत नाही। ज्याप्रमाणे आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी या देशाचा जवान प्राणपणाने लढत असतो, तसाच पोलीस नावाचा तुमचा हा बांधव आंतरिक सुरक्षेसाठी प्राणपणाने लढत असतो। हे कधी दिसतच नाही होय तुम्हाला? कोणताही सण असो वा उत्सव अथवा नेत्याच्या सभा असो आमच्याशिवाय पूर्णत्वाला जातच नाहीत। आमचा वाहतूक पोलीस असो वा गुन्हे अन्वेषण विभाग असो, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मरणाची दोस्ती करून रात्रंदिवस अविचारी प्रवृत्तींशी तो कुस्ती खेळत असतो। आमचा वाहतूक पोलीस तर सदा 24 तास रस्त्यावर असतो। तुमचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून तोही लढतच असतो ना। नीट श्वास घेता येत नाही अशा धुराड्यात तासनतास वाहतूक नियंत्रित करीत राहतो। एसी गाडीत बसून मात्र आपण त्याच्याच नावानं बोट मोडत राहतो। चिरीमिरी घेताना 4-2 दिसतात, पण खरंच सांगतो सगळेच पोलीस असे नसतात हो। आमच्याकडे बोट करताना 4 बोट तुमच्याकडेच असतात, ते एकदा नक्की निरखून पहा बरं। वाहतुकीचे नियम आपल्यासाठीच, पण आपण ते पाळतोय का हे मात्र स्वतःला एकदा नक्की विचारा। अगदी कमी शब्दात बोलायचं झालं तर स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा जो वेळ आली तर हळदीच्या माखलेल्या अंगानं ऑन ड्युटी असतो ना तो पोलीस असतो।
बायकोचं मन समजावून घेण्याआधी जो ड्युटीची वेळ समजावून घेतो ना तो पोलीस असतो. नेत्याच्या वाढदिवसाच्या बंदोबस्तात जो स्वतःच्या पोटच्या लेकराचाही वाढदिवस विसरतो ना तो पोलीस असतो. खऱ्या अर्थानं ड्युटीची वेळ संपत आलेली असताना आलेल्या एखाद्या डेड बॉडीचं पोस्टमॉर्टम करून डेड बॉडी ताब्यात देईपर्यंत थांबून राहावंच लागतं. त्या डेड बॉडीची दुर्गंधी एवढी सुटते की जन्माचे सोबती असणारे नातेवाईक सुद्धा दूर धावतात. तिथं आम्ही मात्र सर्व सोपस्कर पार पडेपर्यंत थांबून राहतो, माहितीये, कुठलीही तक्रार न करता. आता कोरोनात आम्ही तुमच्यासाठी स्वतःचा प्राण तळहातावर घेऊन रस्त्यावर उभेच आहोत ना. खऱ्या अर्थानं रात्र झाली की रस्त्यावर ठेवलेल्या बॅरिकेडचा आधार घेत निश्चित पडतो आहोत. घरी आंघोळीला जायची सुद्धा आता भीती वाटते हो, कारण तुमच्यासारखंच माझ्या विश्वासावर माझ्या घराचं माप ओंडून आलेल्या खऱ्या अर्थानं बायको आणि मुलांची आम्हालाही काळजी वाटतेच ना हो, धास्ती वाटतेच ना हो. घराच्या बाहेर पडताना माझं छोटस लेकरू पाय पकडून हंबरडा फोडून सांगतंय, बाबा बाबा जाऊ नका ना हो बाहेर, बाहेर कोरोना आहे बाबा, माझी शपथ आहे बाबा. आयुष्यात रडलो नाही, तेव्हा रडलो मी तेव्हा, पण त्याला काय सांगणार होतो. अरे तुझा बाप हा फक्त तुझा बाप नाही रे, तो उभ्या देशाचा बाप झालाय कोरोनापासून साऱ्या लेकरांना वाचवण्यासाठी. 5 महिने नाहीत तर जवळपास आता मागील वर्षापासून 1.5 वर्ष निघून गेले. बायकोच्या नजरेला सुद्धा आता नजर सुद्धा देऊ शकत नाही, कारण कोरोनात आधारासाठी माझी गरज असताना मी मात्र तिचा राहिलोच नाही. पण रुसली फुगली तरी बिचारी खूप खूप समजूतदार आहे. एकटीच गाडा उडतीये संसाराचा, आपल्या प्रपंचाचा. तसंही प्रत्येक पोलिसाच्या संसाराचा गाडा त्याच्या बायकोलाच तर ओढावा लागतो ना, कारण सकाळी बाहेर पडलेला नवरा किती तासांनी, किती वेळानं आणि किती दिवसांनी घरी येईल हे तिला सुद्धा माहीत नसतं. तसं मलाही माहीत नसतं. आज तिच्याबद्दल मात्र एकच या ठिकाणी सांगावंसं वाटतं, पोलिसाची बायको होणं हे कुणाचंही काम नाही, त्याला वाघिणीचंच काळीज लागतं. या पत्रातून तिला शतशः मनपूर्वक धन्यवाद देतो. काही म्हणतात काम करतो ना मग पगार मिळतोच की, हसावं की रडावं असं म्हणणाऱ्या लोकांवर हेच आजपर्यंत कळलं नाही मला. कारण आमच्या शिक्षणा एवढं शिक्षण घेऊ अवघ्या 8 तास नोकरी करता, शनिवार हाफ डे, रविवार फुल डे घेत आमच्याच भरोशावर घरात सुरक्षितपणे वर्क फ्रॉम होम करणारी ही मंडळी, साहेबांनी 1 तास जरी उशिरापर्यंत थांबवलं तर ओव्हर टाइम घेणारी मंडळी, हे सारं आम्ही सुद्धा करू शकलो असतो. पण आम्हाला नोकरी नाही सेवा करायची होती, हे तुमच्यासारख्यांना नाही समजणार. असो, नोकरीचा कार्यकाल संपला की भरभक्कम पैसा घेऊन गावी बंगला बांधून आनंदाने जगता, आणि आम्ही एवढे कष्ट करून जगलो वाचलो तर घरी काय घेऊन जातोय. कितीतरी पोलीस मित्रांना तासनतास सिग्नलवर उभे राहून श्वसनाचे असाध्य विवेक रोड घडले. जाताना कुटुंबाला मिळणारी ती भेटवस्तूच आहे का? पण तुम्हाला काय वेळ झाल्यासारखं तुम्ही शिव्याच घालत राहणार आम्हाला. स्वतःला काही मी प्रश्न विचारतो ना तेव्हा माझंच मला रडू येतो. होळी कुटुंबासोबत लेकरा बाळांसोबत खेळलोय मी कधी? मुलांना प्रचंड इच्छा असतानाही लेकरांच्या गॅदरिंगला त्यांच्या शाळेत गेलोय कधी? दिवाळीचा भंग स्नान फराळ कुटुंबासोबत साजरं केलंय कधी? नवरात्र, गणपती, भाऊबीज, रक्षाबंधन कुटुंबासोबत राहिलोय मी कधी? तुमच्या बायको मुलांसारखी माझ्याही बायको मुलांची इच्छा होतेच ना, म्हणून फिरायला घेऊन